42 डिग्री उन्हामध्ये आम्ही डाकू बनून कुठे चाललो हाच विचार करत आहात ना. गाडी थकू नये म्हणून आम्ही तिला दिलं तिचं जेवण आणि आम्ही निघालो आहे बुलढाणाला. आणि उन्हामुळे आमचं डोकं झालेलं होतं गरम, त्याच्यामुळे आम्ही तिला गारगार उसाचा रस पिऊन आम्ही निघालो परत आमच्या रस्त्यात. बुलढाणा मी जात आहे कारण आज आहे मुंबई हायकोर्टाची एक्झाम आणि आपली शिफ्ट आहे 3री आणि एक्झाम टायमिंग आहे 5:30 ते 6. आणि नांदुरा तालुक्यापेक्षा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त बागायती पाहायला मिळते. इथे खूप छान वातावरण आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत बुलढाणा. इथे हायवेच्या कडेनं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यू लागलेले होते, ते खूप सुंदर दिसत होते. आणि आता शहरात एंटर झाल्यावर आपल्याला काही महापुरुषांचे स्मारक दिसून येतात, ते खूप सुंदर दिसत आहेत. यानंतर आपण पोहोचलेलो आहोत आपल्या एक्झाम सेंटरवर आणि इथची गर्दी तुम्ही बघू शकता. खूप दुरून आणि फायनली आता आपला एक्झाम झालेला आहे. पेपर खूप टफ होता आधीच्या 2 बॅचच्या. आणि आता आम्ही निघालो आहे परत घराकडे आणि परत आपण या जागेवर आलेला आहोत. बुलढाणाकरांनो, पटापट सांगा मला या जागेचं नाव काय, हे ठिकाण कोणतं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे कारण आम्हाला घरी जायचं होतं, अंधार होत होता. घरी जायच्या आधी आम्ही घेतली एक लस्सी. आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांग. चल बाय बाय. फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.